ज्यावेळेस IIB-ला ॲडमिशन घ्यायची होती, तिचं एम होतं तिला NDS करायचं होतं अगोदर. मग म्हणे मला नीट करायची. मला थोडं असं वाटलं की आपण एवढ्या पैशाला नाही करू शकणार, कारण की परिस्थिती नाजूक आहे. पण तरी पण मी म्हटलं आपल्या मुलीची इच्छा आहे तर चला आपण करू. पण माझ्या मुलीने मेहनत केली आणि त्या मेहनतचं फळसुद्धा भेटलं. आज मला खूप छान वाटते. माझी मुलगी डॉक्टर होणार आणि समाजसेवा पण करणार. माझं नाव प्राची तानाजी कुतवाल आहे आणि मी IIBच्या रिपीटर बॅचची एक स्टुडंट आहे. मी 2023मध्ये एका छोटासा ऑनलाईन कोर्स घेऊन प्रिपरेशन केली होती नीटची. पण माझा तेव्हा स्कोर आला होता 492. पण आणि त्याच्यामुळे तर मला सगळ्यात जास्त कमतरता माझ्या बायोच्या स्कोरमध्ये वाटली. की एकदम एक्सपेक्टेड स्कोरपेक्षा पण बायोचा स्कोर माझा खूप जास्त कमी होता. त्याच्यामुळे मग मला एकच चांगलं जे ऑफलाईन सेक्टर आहे ते म्हणजे IIB. आणि स्टुडंट म्हणतात ना की मला या सब्जेक्टला इतका टाईम नाही मिळत आहे, त्या टॉपिकला माझा टाईम मिळत नाही आहे, हा टॉपिक माझा वीकच राहिला, तो टॉपिक माझा खूप चांगला होता आहे पण आज माझा बायोच मागं पडत आहे. तर या सर्वांचं रिझन म्हणजे आपण टाईमटेबलच प्रॉपर फॉलो नाही करत आहे. जर आपण टाईमटेबल प्रॉपर फॉलो केला, तिन्ही सब्जेक्टला पर्टिक्युलर टाईम दिला, तर आपल्याला या अडचणी कधी भासतच नाही. एक विशेष म्हणजे असं मला IIBबद्दल सांगू वाटते की जे टीचर आम्हाला मोटिवेट करत होते, म्हणजे आमचे जे क्लास चालत होते त्याच्यामध्ये आम्हाला प्रत्येक टीचर म्हणजे क्लास चालू असताना थोडं मोटिवेट करत होते की जो पूर्ण समुद्र आहे आपल्या या नीटच्या जर्नीचा, तो हळूच त्यांचा बोट पकडून आपण पार करू शकतो. माझं आधीपासून ध्येय होतं की मी एम्स कॉलेजलाच ॲडमिशन घ्यावी आणि आज जो माझा स्कोर आहे 680+, तर मी शुअर आहे की मला चांगलं एम्स कॉलेज मिळेल. याचं सर्व श्रेय माझ्या आईवडिलांना जाते आणि IIBच्या पुण्यात टीमला जाते, माझ्या फ्रेंड सर्कलला जाते. थिंक नीट, थिंक IIB.